नमस्कार. मी मनीषा. मी एके ठिकाणी एक लेख वाचला की चालू हा आठवडा जो आहे हा कन्या आठवडा म्हणून साजरा होतो. आणि त्या लेखामध्ये एक थोडेसे विचार मी ते जे वाचले मला खूप आवडले ते विचार, की ज्याच्या पोटी लेकीचे माप, ज्याच्या पोटी लेकीचे माप, जगी सुखी ते मायबाप, जगी सुखी ते मायबाप. पुण्यवानालाच मुलगी होते. म्हणजे आपलं काहीतरी पूर्व सुकृत असतं, आपण पुण्य केलेलं असतं म्हणून आपल्याला मुलगी होते. पूर्वी जरासं मुलगी झाली की मुलगी 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 असं करायचे. आता तसं नाही आहे. समाजात आता भरपूर सुधारणा झालेल्या आहेत. मुलींचं खूप कौतुक करतात आणि हसत खेळत स्वागतही करतात. एकदा लग्न झालेल्या मुलीला बाबांनी प्रश्न विचारला तिच्या, की काय गं, तू आता सासरी जाऊन आलीस, तुझं कुणावर जास्त प्रेम आहे, आपल्या बाबांच्यावर का तुझ्या नवऱ्यावर? तिने इतकं सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, बाबा, जेव्हा मी इथं येते आणि तुम्हाला पाहते त्यावेळेला मी त्याला विसरून जाते. म्हणजे पूर्णपणे मी विसरते त्याला. परंतु ज्या वेळेला मी तिकडं जाते आणि त्याला पाहते तेव्हा मला तुमची आवर्जून आठवण होती आणि मला त्याच्यात तुम्ही दिसता. तर ह्याच्यावरूनच तिचं उत्तर काय असेल ते आपण समजून घेतलेलं बरं. तर अशी ही मुलगी आपल्या घराचं एक संगीत असतं. पोपटाप्रमाणे तिची बडबड असते. अखंड इकडं तिकडं तिचं हिंडणं फिरणं, सण वार, हे आणायचं आहे ते आणायचं आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे. ही मुलगी असली म्हणजे एक घराला शोभा असते. आणि बघा कशी एक गंमत आहे आपलीसुद्धा, की आपण मुलीला काय म्हणतो, बेटा इकडे ये, बेटा तिकडं, बेटा 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 असं ते मुलीला आपण म्हणू शकतो. पण मुलाला आपण म्हणू शकतो का हो, की बेटी 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 म्हणून आपण हाक मारू शकतो का? तसं नाही. म्हणजे मुलीचं इतकं कौतुक आपोआपच होतं खरं म्हटलं तर. तर अशी ही मुलगी घराची शोभा असते. आणि एक दिवशी दोन्ही घरांचा उद्धार करण्यासाठी म्हणून ती लग्न होऊन पूर्णपणे नवीन असलेल्या घरामध्ये जाती. पण भगवंतांनी स्त्रीलाच इतकं समर्थ आणि सक्षम बनवलेलं आहे की नवीन गेलेल्या घरामध्ये सुद्धा जुळवून घेऊन ती संघर्ष करत का होईना, परंतु चिवटपणानं तिच्यात एक तो गुणच असतो, म्हणजे निसर्गतः चाललेला, की सगळ्याच गोष्टींना ती तोंड देत तिथं उभी राहते आणि सक्षमपणे आपला संसार चालवते. तर अशा या मुली, आणि स्त्रीलाच एक असा गुण दिलेला आहे भगवंतानी, की तिच्या अस्तित्वाचं इतकं म्हणजे गंमतशीर असं तिचं अस्तित्व, की ती असली की त्याची कोणाला किंमत नसते. की मिठासारखं, म्हणजे की असली की किंमत नसती, परंतु ती जर गेली कुठं गावाला किंवा काय, तर सगळं घरातलं जे काही तुमचं मॅनेजमेंट आहे किंवा काय जे व्यवस्थापन आहे ते सगळं लगेच कोलमडतं. आणि तिची पदोपदी जाणीव झाल्याशिवाय घरातल्या प्रत्येक माणसाला ते पदोपदी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आणि घर कसं स्त्री नसली की अळणी होऊन जातं ते. तर अशा या मुली ह्या म्हणजे सार्थ आपल्या मुलींचा आपल्याला अभिमान पाहिजे. मलाही मुलगी आहे आणि माझ्या मुलीचा मला सार्थ अभिमान आहे. तर अशा या साध्या सरळ गोड मुलींना, जगातल्या सर्व मुलींना, आपल्या देशातल्या जगातल्या सगळ्या मुलींना हा माझा लेख वाचलेला, अधिक त्याच्यात काही माझे विचार घातलेला असा हा लेख समर्पित करते ह्या कन्या आठवड्यानिमित्तानं. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. आपला प्रतिसाद भरपूर मिळतो आणि त्यातून मला स्फूर्ती मिळते, आनंद मिळतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.